वागर्थ विव संपृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगत पितरो वंदे पार्वती परमेश्वर। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय परमपूज्य षटस्थल ब्रह्मी सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमौली सुक्षेत्राधिपति आशुतोष भगवान भोलेनाथ प्रतिस्वरूप श्री शिवलिंगेश्वर भगवान महाशिवरात्री यात्रा निमित्त करून अनेक भाविकांच्या या ठिकाणी आगमन होत आहे। सायंकाळी सार्वजनिक इष्टलिंग पूजा संपन्न होणार आहे। प्रतिवर्ष संत शिरोमणी मन्मथ माऊली विरचित परमरहस्य ग्रंथाचा पारायण आपण या ठिकाणी करत आहोत। या पारायणाच्या माध्यमातून अनेक विचारधारा या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते। थोडा पंखा बंद करा, इतर लांब ठेवा, लांब ठेवा तिकडे। हा हा अच्छा, त्यांना बी येते मला बी येते, राहू दे। हे मठाचा परंपरा आहे। काय परंपरा आहे? जे गुरु महाराजाला मिळेल ते सगळ्यांना मिळायला पाहिजे। लक्षात आलं? गुरु महाराजांना जे मिळणार आहे सर्वांना ते मिळायला पाहिजे। सगळ्याला गादी मिळत नाही, सगळ्याला एसी मिळत नाही, सर्वांना पंखा मिळत नाही। म्हणून मी सवय लावून घेतलो, पंखा लावायचा नाही, एसी लावायचा नाही, फाशी करून घ्यायचा नाही। तर पंखा लावला तर मला झोपच येत नाही, तसं सवय लागले मला। कारण अनेक लोक पंखाच्या खाली झोपतात, त्यांच्या सुविधा असते। पंखा नसलेले लोक कसं झोप मला सांगा। म्हणून देणाऱ्यांनी या ठिकाणी एक सद्भक्त बिदरचे निवेदिता यांच्या मामा, तर किती रूम बांधकाम आम्ही करू लागलो, तेवढा रूमचा सुविधा 13 आपण विचार केला तर 15 रूम करायला पाहिजे। तर त्याच्यामध्ये एक स्वयंपाक रूम आणि एक स्टोर रूम मोठं केल्यामुळं 11 रूम झालेत आणि 2 एक स्टोर रूम एक किचन रूम। तर त्यांनी 15-16 पंखा या ठिकाणी माऊलीच्या चरणी अर्पण केलेले आहे। वाजवा जोरात। देणं होत नसलं तर वाजवायला काय चाललंय? वाजवायला तर कंजूशी करू नका, देणाऱ्याला उत्साह येते। अनेक ठिकाणी आपल्याला सुविधा मिळत राहते, म्हणून या ठिकाणी एक परंपरा आहे गुरुमाऊलीचा। कितीतरी वेळ प्रतिवर्षी तुम्ही पहा, या ठिकाणी एक वेगळंच दिसते या तुमलूरचं मठ। या वर्षी बघितले की वेगळं, या वर्षी बघितले वेगळं, या वर्षी बघितले की वेगळं या ठिकाणी आपल्याला दिसून येते। परंतु या वर्षी तर विशेष वेगळं स्वरूप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू लागलेले आहे।
बघा किती सुंदर दृश्य आहे. एवढा लवकर कसं निर्माण केला तापा म्हणून एक पुण्याचे लेकरू मला येऊन म्हणत होते. पुण्याचे तब्येत ठीक नसल्यामुळे या ठिकाणी त्यांना ड्युटी आहे. त्या लेकराला ड्युटी सोडून 7-8 दिवस माझा इंतजार करत राहिले होते. इथं काय काय कमी आहे ते लिस्ट बनवून ठेवले होते त्याच्याजवळ. माझ्यापर्यंत लिस्ट पोहोचला नाही, परंतु जे जे लिस्ट मध्ये त्याने लिहिलेले आहे बेस्ट या ठिकाणी निर्माण झालेले बघून त्यांनी थक्क झाले. माझा मनातला गोष्ट माऊलीला कसं कळालं म्हणून आम्हाला कळालं नाही. आम्ही सहज केलो, परंतु त्यांच्या लिस्टात जे उतरलेले होते सगळं या ठिकाणी कार्यरूपात आले. टॉयलेटचं सुविधा नव्हतं, राहण्याचं सुविधा नव्हतं, स्वयंपाक व्यवस्थित कुठं उघड्यामध्ये असं आपण करत होतो. बघा किती शोभा वाढीले. म्हटलं तुम्हाला म्हणत होतो गुरुमाऊलीला जे मिळणार आहे ते सर्वांना मिळायला पाहिजे. म्हणून सद्गुरु बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली ज्यावेळी हे खापराचं मोठ होते, म्हणजे खापर म्हणजे कळालं का, कवलीचे इकडे या बाजूला मठ, ते कुठं होय तो हुडकावं लागते आपल्याला. ते मठ कुठं होते ते हुडकावं लागतं. मी आल्यापासून 8 वेळ पाडला, 8 वेळ बांधला मठ. आता असा बांधलो तर ते पाडायचा प्रश्न येऊ नये. आणि इकडे गुरुमाऊलीचं स्नान पूजा सगळं व्यवस्था राहायचं. इथे खिडकी होते. शिवलिंगेश्वराच्या मंदिरामध्ये काय काय सामान आणलं असलं तर ते खिडकीमधून पार्सल होत होते. पार्सल म्हणजे महाराजाला, पार्सल म्हणजे वेगळं कधी नाही. तूप वगैरे काय आला असेल तर तिथून त्या खिडकीमधून द्यायचं. पूजेचं पाठीमागे होतं. आठवण येते तुम्हाला? हा, दही तूप जे काय भारी भारीचं चीज ते सप्ले कुठं होत होती? महाराजाचा पूजाच्या गद्दीवर ते येत होते. परंतु गुरुमाऊली ते न घेता स्वतः थोडं घ्यायचं, समोर बसलेले सर्व भक्तांपर्यंत ते तूप पोहोचल्याशिवाय ते जेवण करत नव्हते. आम्ही तूपच खात नाही म्हणून तुम्हाला आम्ही देतच, प्रश्नच नाही. जे आम्ही खातो तुम्ही बिलकुल खाऊ शकत नाही. कसं खातो आपा तुम्ही? कोरडा भाजी कट करून कसं खाता? आमच्या तडकेलची माय आली, आपण तुम्ही छान पोटाला खावा आपा, असं आले माताजी. सनगले परिवार अत्यंत निष्ठा, गुरुमाऊलीच्या प्रति श्रद्धा, त्यांच्या किती स्तुती केलं तरी कमी आहे. पदयात्रेतील सर्व भक्त ज्यावेळेस त्यांच्याकडे येतात, हे शंभूचा अवतार घेऊन आलेले भक्त आहे, शिवाचा भक्त आहे, यांची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून तळमळीनं निधी पाहतो, लाखात एक घर असं आपल्याला मिळू शकते. सून आणि सासू तेवढंच गोडीनं राहण्याचा परिवार क्वचित कुठंतरी मिळते. तसा परिवार आपल्या सनगले परिवार. आई मुली सुद्धा तेवढा राहू शकत नाही, तेवढा आनंद ते सून सासू राहतात. ज्या ठिकाणी सून सासू व्यवस्थित आहे, प्रेमळ आहे, त्या घरामध्ये एकदम सुखशांती समाधान नांदते. तसंच आपल्या अंतेश्वरच्या घरी सुद्धा तेच पाहिलं, वेगळं वाटत नाही त्यांना. म्हणून एक ऊर्जा तयार होते. वास्तुदोष म्हणतात बघा, वास्तुदोष लक्षात आलं का? वास्तुदोष, अग्नीला किचन राहावे, ईशान्याला देवघर राहावं, ईशान्य दिशेला दरवाजा राहावे, नैऋत्य दिशेला बेडरूम राहावा, वायू दिशेला संडास रूम राहावं, ईशान्याला बोर मारावं. बरेचशे लोकांना पाठ झाले सगळं.
मी म्हणतो हे सगळं उलट असलं तरी बी चालते. ज्या ठिकाणी सून आणि सासू गोडीनं राहते वास्तूचा दोषच राहत नाही. बिलकुल वास्तू दोष बघायचं गरजच नाही. एवढा मिठास, एवढा गोड. गोड म्हणजे कळाला का? सुदेवनी गोड नाम हे शिवाचे, घे घे वाचे माय माझे. माय माझे म्हणून किती आपुलकीनं बोललेले. म्हणून आजचा जो प्रसंगी मन्मथ माऊली आपल्याला काय मार्गदर्शन केलेले आहे, हस्त 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 म्हणून मार्गदर्शन केलेले. सुबुद्धी हस्ते, सुचित्त हस्ते, सुमन हस्ते, हस्त निरंकार हस्ते. बरोबर आहे. मला थोडं ऐकू आलं तसं. बरेचसे ठिकाणी मी बोललेले आहेत तरी सुद्धा तुमच्या लक्षात यावं. ऐकू लागले का नाही सगळे? छान राहावं. सोन सासू, काही काही सोन आणि सासू दोघं जोडी जोडी बसले म्हणून बोललेलं. आजपासून भानगडी मध्ये पडायचं नाही. तुम्ही दोघं व्यवस्थित राहिलं नवऱ्याचं काहीही चालत नाही. एकदम त्याला चांगलंच राहावं लागतं. मग कधीतरी मी बोलतो, पंचांग बघायला येतात. कोणाचं गुण जुळते की नाही बघा. आप्पा मुलाचा आणि मुलीची, मुलाचा आणि मुलीची दिगंबर पटेल काय बघा गुण जुळते की नाही बघा. आजपासून तुम्हाला सांगतो, पंचांग बघायचं असलं तर मुलाचा आणि मुलीचं बघू नका, सासूचा आणि सुनाचा बघा. नो टेन्शन, नो प्रॉब्लेम. काय करू शकतो तो व्यक्ती? हे दोघं व्यवस्थित राहिल्यावर मुलगा काय करू शकतो? काही करू शकत नाही. धन्यतयाचे संसार, धन्यतयाचे गाव, तिथे गजर नामाची. म्हणून त्या ठिकाणी गुणगान व्हायला पाहिजे. शिवाचा गुणगान म्हणजे शांतीचं वास्तव्य आहे, सुखाचा वास आहे, शांतीचा वास आहे, आनंदाचा वास आहे, समाधानाचा वास आहे. म्हणून त्या भगवंताच्या नामामध्ये तेवढं ताकद आहे. आजकाल शंभू भगवंताच्या मागे बरेचसे लोक लागलेले आहेत. वेडा झालो वेडा झालो वेडी यांच्या वेड लागलेले, शंभूचा वेड लागलेले. लक्षात आला का? म्हणून कुठं महादेव आहे तिथं पळणं चालूच आहे. बघ किती धार चालू आहे महादेवाचा. त्याला वाटलं महादेवाला तिथं मध्ये घालून ठेवले, ह्या महादेवाला कशाला ठेवडा? खुल्ल दरबार ठेवले आम्ही महादेव. काय काय खुल्ला महादेव आहे. कितीही पूजा करा, कितीही त्यांच्यावर होता चालते. महादेव मोकळा आहे ना, मोकळा महादेव. कालच बोललो मी, नारळ खाली बी फोडा, डोक्यावर फोडून या, कोणी काय म्हणणार? हा हा, वट्यावर फोडू नका माही नारळ. तिथं दगड पडून ठेवले, त्या दगडाला फोडा. दगडाला फुटत नसलं तर डोक्याला फोडून या, परंतु आमचे वट्टा फोडू नका. ते वट्टा फोडल्यावर 10,000 रुपये खर्च झाले. इथं नवीन वट्टा तयार करून ठेवलो, त्या वट्ट्याला मारले, त्याला डबल बोलविल, अजून त्याला म्हटलं 10,000 रुपये लगेगा. ठीक है जी, अभी हमारा कार्यक्रम है, तो करना तो पड़ेगा, अभी करके दे दो. म्हणून
सुविधा करून ठेव. रात्री 12 वाजता 5-6 माणसं उचलून त्या लिंग घेऊन गेले, नंदी घेऊन गेले. उचलू शकत नाही तेवढं मोठं वज्जा. तिथला ढकलत 15-20 माणसं ढकलत नेल्या त्याला गणपतीच्या मंदिरमध्ये. आधार उचलून आणून ठेवले. म्हणजे एवढं खुशी महादेवाला बी एवढं खुशी आहे भक्तांच्या सेवा करून घेण्यासाठी. तेवढं महादेव धावून येऊ लागले. हे आहे भक्तीचं फळ, भक्तीमध्ये शक्ती. म्हणून या ठिकाणी नारळ फोडायचंच नाही, तिकडच नारळ फोडायचे. कितीही फोडलं तर काही होत नाही. तर तुम्हाला बोलत होतो, अनेक भाविक भक्त माऊलीच्या सानिध्यात राहून त्यांना असं सवय लागले, गुरुमाऊलीला सोडून राहणे म्हणजे त्यांना एवढं अवघड झालेले आहे. महिन्याला 1 वेळ का होईना परंतु माऊलीचं दर्शन व्हावे अशा भावना बाळगणारे भक्त आम्ही पाहतो. म्हणून ज्ञानमूलो ध्यानमूलो गुरुमूर्ती पूजामूलो गुरुपाद मंत्रमूलो गुरुर्वाक्या मुक्तिमूलो गुरुकृपा. मुक्तिमूलो गुरुकृपा म्हणजे काय आहे? ध्यानमूलो गुरुमूर्ती. कारण साकारमध्ये शंभू नसल्यामुळे आम्हाला ध्यानात दिसणारे देव म्हणजे सद्गुरु माऊली आहे. ध्यानात दिसणारा देव ते देव तर आम्हाला ध्यानात दिसते. काही भक्तांना लिंग स्वप्नामध्ये येत असतात. लिंग पूजा केल्यासारखा भास होतो, परंतु लिंग बोललेले भास होत नाही. परंतु या ठिकाणी तुम्ही प्रवचन जे ऐकता, ध्यान लावून प्रवचन ऐकलं असेल, स्वप्नामध्ये सुद्धा प्रवचन तुम्हाला ऐकू येते. म्हणून ध्यानमूलो गुरुमूर्ती पूजामूलो गुरुपाद. जड आणि चेतन, जडाला तेवढा महत्व दिलेले नाही वीरशैव लोक, चेतनाला जास्त महत्व दिले. हे जे काय आहे हे फूल जड आहे, चेतन आहे. हे फूल जड आहे, चेतन आहे. जड आहे. जड कशाला म्हणतो? ज्याला कळत नाही, ज्याला वळत नाही, तो जड आहे. जो कळत नाही त्याला वळत नाही, संवेदनाशील नाही. या फुलाचा माळाला हात लावलं, थोडं फुल बाजूला सरकला का? हात लावल्याबरोबर बाजूला सरकला का? नाही. आणि एक मुंगी चालू आहे, मुंगीला थोडे हात लावा, बाजूला पळून जाते. ती चेतना आहे. हालचाल जे होते ना ते चेतना आहे. लिंग हालचाल करत नाही. लिंगाला हात लावून बघा, थोडं बाजूला सरकते का? बाजूला सरक. तुम्ही इकडे माझ्याकडे तोंड करून बसलात, तुमच्या पाठीमागे कोणीतरी हात ठेवले, जाणीव होत नाही का? काय करतो? वळून बघतो. कोण? वळून बघतो. कारण चेतना आहे. जड पडला असला तर वळून पाहत नाही. काही लोकांचे पाय जड पडलेले असतात. चिमटा दिला तर काय, त्याला सूट टोचला तर त्याला काय होत नाही, जड पडले त्याला. संवेदनशील संपलेले आहे. तर लिंग हा जड असून सुद्धा लिंगाच्या रूपात असलेले
सद्गुरु माऊली चेतन आहे. पूजा मूल गुरुपाद, त्यासाठी गुरुवर्यांचा पादपूजा किंवा चरणपूजाला जास्त महत्व दिलं. त्या ठिकाणी एक प्रकारची चेतना भरलेली आहे. मी भाव व्यक्त करू शकतो. तुम्ही डोक्यात ठेवता, डोक्यात ठेवलेले जाणीव गुरु महाराजांना होणार आहे. डोक्यात ठेवलेले जाणीव देवाला, लिंगाला होणार नाही. म्हणून लिंग आम्हाला म्हणतो माझा रूप म्हणजे गुरुमाऊली आहे. म्हणून आधी नमस्कार कोणाचा करावे, मला भासतो सद्गुरु थोर वाटे, तयाचे प्रसाद शिवसांब भेटे. काही काही भक्त वर आले मला भेटायला. सनगले माता बी आले होते, सुगंधा दिदी बी वरी आले होते, एक 4-5 भक्त आले होते. मी म्हटलं दर्शन झालं का? शंभू भगवंताचं दर्शन केलात का तुम्ही? गुरु महाराजांचं दर्शन केलात का? नाही बाप्पा, मी डायरेक्ट तुमच्याकडे आलो. नाही, दर्शन करून यायला पाहिजे. नाही नाही, तुमचं दर्शन झाल्याशिवाय आम्ही तिथं दर्शनला जाणार नाही. आधी नमस्कार कोणाचा करावे, मला भासतो सद्गुरु थोर वाटे, तयाचे प्रसाद शिवसांभ. शंभूचा ओळख करून देणारे कोण आहे म्हणजे सद्गुरु माऊली आहे. शंभूचं ओळख तुम्हाला नाही, शंभूचं ओळख करून देणारे कोण आहे? गुरुमाऊली आहे. म्हणून संत दर्शनीय लाभ पद्मनाभ जोडी येला. तुकोबराय म्हणते संतांचा दर्शन, सद्गुरूच्या दर्शन झाल्याशिवाय पद्मनाभाचा जोड लागणार नाही, भगवंताचा जोड लागणार नाही. कारण कॅशियर आणि मॅनेजर सारखं काम आहे. कॅशियर आणि मॅनेजर. पैसा कोणाकडे आहे? कॅशियरकडे. चावी कोणाकडे आहे? मॅनेजरकडे. मॅनेजर म्हणजे गुरुमाऊली आहे, कॅशियर म्हणजे शंभू भगवान आहे. मॅनेजरला भेटल्याशिवाय तुमचं मॅनेजमेंट होत नाही. आणि तुमचा मॅनेजमेंट करून घेण्यासाठी मॅनेजरला भेटावंच लागेल, त्यांच्या सही घ्यावाच लागेल. नंतर प्रोसिजर सगळं पुढे ढकलत राहते, सगळं कागदपत्र तयार होते. आखरीला त्यांच्या सही करून 50,000, 1 लाख, 2 लाख, 5 लाख काय तुम्हाला पाहिजे तेवढा पैसे तुम्हाला मिळू शकते. तुमचं टार्गेट बघून, तुमचं इन्कम बघून. इन्कम 50,000चा आहे आणि हे 10 लाख रुपये द्या म्हणून बसला, जमते का? नाही. 50 लाखाचा इन्कम असेल तर 25 लाख रुपये तुम्हाला काय करतात? मदत करतात. 1 तोळा सोनं ठेवलं, सांगितलं 1,20,000 रुपये द्या म्हणून, देईल का तो? तसं तुमचे टार्गेट वाढवा. टार्गेट वाढविण्यासाठी या ठिकाणी अखंड शिवनाम सप्ताह आपण करत आहोत. म्हणून या ठिकाणी न आढळणारे, न मिळणारे, न दिसणारे, न हाताला लागणारे देव, त्या देवाचा परिचय बघा. दिसणारा देवाचा परिचय कोणी करू देऊ शकतो, न दिसणारा देवाचा परिचय करणं भयानक अवघड आहे. ऐकून आले का माहिती? सगळे दिसत नाही, ओळख कसं करून देणार आहे? परवा मी कीर्तन मध्ये बोललो, तुळजापूर जवळ कोणतं तरी गाव होतं, तिथं माझं कीर्तन होतं. न दिसणारा देव,
त्या देवाचा परिचय कसा करू नये म्हणून सुमन हस्ते, सुबुद्धी हस्ते, सुचित्त हस्ते या प्रकारचे हस्त सांगितले. हस्त म्हणजे कळलं का? हात. डोळा, कान, वाक् पाणी पादोपस्तपायो मे शुद्धंताम ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासगुं स्वाहा. अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमया मे शुद्धंताम ज्योतिरहं विरजा विपाप्मा भूयासगुं स्वाहा. वाक् पाणी पादापस्थ पायो शुद्धंता. हात आहे, डोळे, कान आहे, नाक आहे, एक एक काम ते करतात की नाही? डोळा काय काम करते? डोळा काय काम करते? बघते डोळा. कान काय करतो? हात काय करतो? थप्पड मारतो. बरोबर आहे, थप्पड मारतोस. मारायचं नाही, हात उचलायचंच नाही. हात काम करते. नाक काय करते? वास घेते. खम्मग वास येऊ लागले म्हणून आम्ही लांब ठेवलो. तुम्हाला खम्मग वास येऊ नये म्हणून आम्ही लांब ठेवलो, नाही तर तुम्ही विचलित होऊन जाता. फोणी बघून भूक लागते, फोणी बघून भूक लागते. चहा करत असताना इतकंच त्याला ताण लागते चहाची. तिथं भुवणी शिजत राहते, परंतु याला बेचैनी होते. एवढं टेन्शन आहे सुगंध पडल्याबरोबर चहाचा, हे की नाही? वास बघते. बरोबर आहे. कानाचं महत्व वेगळं, नाकाचं महत्व वेगळं. काय काही लोक मंडपाच्या मागे बसून बिडी ओढतात. आम्हाला इथं कळते, त्याला वाटते महाराज तिथं बसले, इथं काय कळते म्हणून तिथून ओढते. तरी सुद्धा आम्हाला इथं कळते. मला नाही, तुम्हाला बी कळते. कोणीतरी बिडी ओढाले हो, थोडं बघा. विरुद्ध दिशाला ज्या वेळेला वारा सुटते तिथं 1 किलोमीटर दूर बिडी ओढला तरी सुद्धा मला इथं कळते तिथं बिडी ओढत चालले बघा ते माणूस म्हणून सांगतो. जाऊन चेकअप केलं तर त्याच्या हातामध्ये बिडी राहावंच, एवढा डेंजर आहे. म्हणून फक्त आम्ही डोळ्यांना पाहत नाही, हाताना बी बघतो, कानाना बी बघतो, नाकाना बी बघतो, पायाना बी बघतो. म्हणून हस्त 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 म्हणून सांगितलं. मनानं बी बघतो, बुद्धीनं बघतो. सुबुद्धी हस्ते, सुचित्त हस्ते, सुमन हस्ते, निरंकार हस्ते, है की नाही? सगळं बघा कसं बघतो, कसं बघतो बघा. परवा मी तुम्हाला कथा सांगितलं, आठवण आहे की नाही? सगळ्या पोराच्या परीक्षा घेत होते महाराज. एक पोळलेले तापलेले एक राड होता, तापलेले. महाराज सांगितले हे राडला हात लावा, तापलेले राडाला हात लावा. लाल भडक होतो. सगळे पोरं पळून गेले. एक निष्ठा असलेले पोरग पोळलं तर पोळलं, राहिलं तर राहिलं, गेलं तर गेलं म्हणून जाऊन हात लावला. असा त्याला थंडगार वाटलं. त्यावेळेस तुला कसं वाटते? थंडगार वाटते. एवढा तापलेले हाताने धरल्यावर थंडगार कसं लागते? महाराज सांगून ठेवले होते त्या प्रकारचे कलर लावले होते, तापल्यासारखं. तापलेले नव्हते, परंतु त्यांच्या परीक्षा घ्यायचं होतं म्हणून जाऊन निष्ठा असलेले पोरग जाऊन त्याला पकडलं.
त्या परीक्षेमध्ये पास झाला. म्हणजे हात लावून बघ. डोळ्याला कळाला का? कशाला कळाला? हात लावून बघ. डोळ्याना बघ, हात लावून बघ. कधी कधी असं हात लावून तर बघ असं बी म्हणतो कधी. झगड्यासाठी बी हो, हात लावून तर बघ असं बी म्हणतो कधी कधी. दोन गोष्टी होते. बोलण्यामध्ये काय अर्थ आहे? कधी कधी पैप तापलेले असते, हात लावून बघ रे थोडं गरम आहे की कसं आहे की बघ. आरती करत असताना बी म्हणतो थोडं तापलेले का हात लावून बघ. म्हणजे डोळ्यानं बघता येत नाही ते काही गोष्टी हाताना बघता येईल. तसा देवाला हाताना बघता येत नाही, डोळ्याना बघता येत नाही. वास घेऊन बघ, दुर्गंध आहे की सुगंध आहे की वास घेऊन बघ. म्हणजे डोळ्याला कळाला का दुर्गंध सुगंध? नाकालाच कळत. वास घेऊन बघ. नंतर काय म्हणतो माय? नंतर काय म्हणतो? अजून काय शिल्लक आहे माहितीये का? ऐकून तर बघ. ते काय बोललेले थोडं ऐकून तर घे, ऐकून तर बघ. ऐकून बघितलो, फार छान सांगितले बघा. न ऐकता लक्षात आलं की ऐकून आला, ऐकल्यानंतर कळालं. छान बोलले बघा, काय सुंदर पूजा गाणं म्हणत होती. आबा बाबा बाबा, ऐकून बघितलो बघा. काही बघून बघितल्या? त्यांना गाणं बोललेले डोळ्याना बघितले की कानाना? कानाला ऐकून बघितला. तसा देव कानाला ऐकू येत नाही, देव डोळ्याला दिसत नाही. चर्म चक्षुषी न दिसे. देव डोळ्याला दिसणार नाही, कानाला ऐकू येणार नाही. सुगंध घेत असेल तर ते सुगंध द्रव्य देव नाही, परंतु कळणार कसं देव? एकमेव देव आम्हाला लक्षात येणार सद्गुरु माऊलीचा अमृत उपदेशानच ते लक्षात येणार, नाहीतर येणार नाही. वचनी अमृता झालो मी ये पूर्ण तृप्त. पूर्ण तृप्ती तिथे आहे. म्हणून आज सुंदरशः परमर्ष्य पारायण माऊली आमच्या प्रती आपल्याला निमित्त करून शिवपार्वती संवादे वर्तत कृत कृथ मन्मथ. मन्मथ स्वतःला काय म्हणतो? भाग्यशाली समजतो. तो भाग्य मला मिळालेले आहे. मा भगवती पार्वती माताचा प्रश्न शंभू भगवंताच्या उत्तर आपल्या समोर ठेवण्याचा योग मला या जीवनामध्ये मिळालेले आहे. म्हणून मी भाग्यशाली समजतो. कृत मन्मथ, मी कृतार्थ झालो, धन्य धन्य झालो. आता काही भक्त म्हणतात अपा धन्य धन्य झालो बघा, इतकं सुंदर मूर्ती या ठिकाणी तुम्ही सजवून ठेवलात, आम्ही धन्य धन्य झालो. आला का? सगुण स्वरूप दृष्टीने पाहिल. डोळा भरून बघण्यासाठी देवाला तुम्ही या ठिकाणी बसून दिलात. फार आनंद वाटला. सुखा सोहळा सुखाचा, हे सुखाचा सोहळा आहे. म्हणून आपल्याला कितीही सांगितलं तरी सुद्धा कमी आहे. आज महाशिवरात्री, शिवरात्रीचा उत्सव, शिव 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 निरंतर शिवस्मरण या ठिकाणी राहणं गरज आहे. म्हणून या मंगलमय प्रसंगी मल्लिकार्जुन विश्वनाथ अड्डेसरे बघा कोळनोरे, मल्लिकार्जुन विश्वनाथ कोळनोरे यांच्याकडून सुद्धा आपल्याला शिवलिंगाच्या सेवेमध्ये धनसंग्रह, धनसहाय्य, मदत त्यांनी केलेली आहे.
आज त्यांच्या उपस्थिती या ठिकाणी लाभलेले सावरगावकर. तर आता पूजा प्रारंभ होणार आहे. पूजामध्ये सुद्धा तुम्ही वेळ देणं गरज आहे. फराळाचं सुविधा झालं का? फराळ व तसेच काल मी रात्री बोललो, एक भव्य या ठिकाणी वास्तू उभा राहणार आहे. अशा एक शब्द या ठिकाणी ऐकून, काही मोठा श्रीमंत नाही, गरीब घरातील एक माऊली ओंकार रवींद्र कासलवार तमलूर यांनी गुरुमाऊलीच्या सेवेमध्ये मंठपाचा काम आप्पा तुम्ही या ठिकाणी करू लागलात. माझ्या या लेकराच्या नावाने 10,000 रुपये या ठिकाणी मी देतो म्हणून तिने नगदीच्या रूपाने मला दिलेले आहेत. व तसेच देवाला लागणारा जो तेल आहे दिव्यासाठी, मी तेल सुद्धा मी निरंतर देतो आप्पा म्हणून तेलाचा डब्बा सुद्धा या ठिकाणी ते माताजी तेलाचा डब्बा देऊन दर्शन घेऊन आलेले आहेत. तसा या कार्यक्रमासाठी हे वेळोवेळ येत नाही, हे लक्षात घ्या. हे वेळोवेळ येत नाही. एक संधी मिळत असतो, ते संधीचा सदुपयोग करून घेणं गरज आहे. म्हणून शेवाळाचे माताजी गुप्त रीतीने मला काल रात्री धन दिले. मी त्यांना पावती देण्याचा विचार केला, परंतु पावतीकडे त्यांच्या लक्ष न होता माऊलीच्या सेवेमध्ये माझा धनाचा वियोग होतो म्हणून त्यांनी सुद्धा सेवा केलेली आहे. व तसेच आज किती 2 वाजले का? 2 वाजले. ज्योती माताजी कुठपर्यंत आली मला माहित नाही. तर त्यांचे इंतजार आम्ही करत आहोत. या शिवरात्रीचा उत्सव या अंतर्गत अनेक भाविक तन मन धन सेवा या ठिकाणी केलेली आहे. त्यांना आम्ही विसरू शकत नाही. आणि संध्याकाळी होणारा जो कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या अंतर्गत पूजा पाठ संपन्न झाल्यानंतर बसले ठिकाणी तुम्हाला थाली मिळेल, पूजाचा व्यवस्था होईल. समोर जे मंडप या ठिकाणी तयार होत आहेत, त्या मंडपामध्ये आपला पूजा प्रवचन त्या ठिकाणी होणार आहे. तर तिथून उठायचं नाही, तुम्हाला थाली वगैरे देतील आणि तदनंतर त्या ठिकाणी बसूनच तुम्हाला प्रसादाची व्यवस्था करणार आहे. पूजा संपल्याबरोबर, रुद्र पूजा संपल्याबरोबर आणि ज्यांच्या उपवास नाही त्यांच्यासाठी कंटिन्यू मध्ये त्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था आम्ही चालू ठेवणार आहोत. ज्याचे उपास राहत नाही त्यांची, ज्यांचे उपास असतो त्यांनी लिंग पूजा केल्याशिवाय ते ग्रहण करत नाही, तशा भक्तांसाठी व्यवस्था फुल्ल राहणार आहे. काही कमी पडणार नाही, गोंधळ होणार नाही. या कार्यक्रमामध्ये सेवा करणारे काही भक्त आहे, काही धुण्याचं काम आहे, स्वच्छ करायचं काम आहे. त्याकरता जे आपण प्रसाद घेतो, नाही लक्षात घ्या, प्रसाद घेतल्यानंतर दररोज तुम्हाला सांगत आहोत किती पाहिजे तेवढंच तुम्ही वाढून घ्या.
नंतर आम्हाला वाढते की नाही म्हणून टेन्शन घेऊ नका. एकदाच वाढून घेऊन अर्धा सोडून अर्धा खाऊन असं गोंधळ मांजलं तर फार अवघड होईल. कोलम तांदूळ आणलेले, भारीचं तांदूळ, दाताना खायचं नाही, होठाना खायचं, एवढा भारीचा तांदूळ आहे. म्हणून किती पाहिजे तेवढंच घ्यायचं. प्रसादाच्या अवहेळन करू नका. म्हणून थालीमध्ये अन्न सोडायचं नाही. उरलं तर तुमच्या पदरमध्ये बांधून घरला घेऊन जावा. लक्षात आलं का? परंतु प्रसाद मात्र खाली टाकायचं नाही. मोठा पाप लागते. आणि मठातलं अन्न तुम्ही त्या प्रकारच्या निष्ठा ठेवत नाही म्हटलं प्रसादाला, तर ते फेड करणं अवघड होते. म्हणून थोरी आणि भारी. बसव कल्याण नगरामध्ये 1,96,000 लोक त्या ठिकाणी जेवण करत होते. तर तेवढा लोक जेवल्यानंतर तिथं आजूबाजूत अनावधानानं पडलेले जे भाताचं कण जमा केलं तर एक माणसाचा गिरदा पोट भरत होते म्हणे. किती? गिरदा पोट. एक 7-8 घास तेवढा अन्न मिळत होतं म्हणा. शिवभक्त जेवलेले तर भेटत नव्हते. तिथं काढताना करताना पडलेले जे अन्न आहे ते जमा केल्यानंतर एक माणसाला 25% पोट भरणे एवढं त्याला अन्न मिळत होतं. तेवढंच खाऊन 12 वर्ष लपून राहिले होते मरुळ शंकर देवा, अफगाणिस्तानाचे माणूस. अफगाणिस्तान त्या पत्रोळीमध्ये लपून होते त्याने. मरुळ शंकर देवा अर्धा गिरदा पोट खाऊन 12 वर्ष जगले. भक्ताचा प्रसाद मला भेटले म्हणून. आता एक माणसाने जेवलं तर त्याच्यात 4 माणसं जेवण्यासारखं तुम्ही सोडून देता. लक्षात आलं का? तुमचं तर पोट भरून अजून तुमच्या थालीमध्ये अजून 4 माणसं जेवतात. बघा आमचा विचार कुठं, त्यांचे विचार कुठं. म्हणून प्रसाद घेतल्यानंतर काय करा, स्वच्छ ताट धुवून ठेवा. एक माऊली त्या ठिकाणी उभा राहावा निरमाच्या पाकिट घेऊन. थोडं थोडं निरमा द्यायचं त्यांना. एक अर्धा चमचा दिलं तरी बी स्वच्छ होऊन जाते ताट. तर या मंगलमय प्रसंगी लक्ष्मणराव मारुतीराव भंडारे यांच्या लक्ष, जे शुद्ध कायक करणारे मातांकडं त्यांच्या लक्ष गेलं. म्हणून त्यांनी संकल्प बाळगलं. त्यांचा संकल्प या ठिकाणी पूर्ण करू आपण आरती घेऊ. तर उरलेले जो प्रवचन आहे सायंकाळच्या वेळेला आपण प्रवचन करू. लक्ष्मणरावजी ते विभूतिवार परिवार माता, विभूतिवार परिवार माता या ठिकाणी सेवा करत आहे. मोहनरावजी विभूतिवार त्यांनी माता मंडळीला या ठिकाणी घेऊन या आणि या ठिकाणी सत्कार होईल. फार सुंदर त्या माताजी लोक स्वच्छता बाळगलेली आहे. धुण्याचं काम त्यांनी केलेले आहे, झाडू मारायचं काम त्यांनी केलेले आहे. म्हणून त्यांना या ठिकाणी आज देवी एक रंगाने आलेत, एक रंग धारण करू देवले ते बी आज. अंजनबाई गंगाधर इबितिवार, कविता हनुमंत इबितिवार, गंगाबाई मोहनराव इबितिवार, विठाबाई रामा इबितिवार, लक्ष्मीबाई इबितिवार कुंडलवाडी, अंजनबाई रमेश इबितिवार, रुक्मिणीबाई सुरेश इबितिवार,
माधवबाई बाबू मेहत्रे, चंद्रबाई लक्ष्मण इबतिवार, जनाबाई बाबू इबतिवार आणि या सर्व मातांना प्रचोदन देणारे आपले मोहनरावजी इबतिवार, त्यांचा मार्गदर्शन या सर्व मातांना मिळालेले आहेत. लक्ष्मणराव, तुमच्या हस्ते तुम्ही माझ्या हातात द्या, मी त्यांना देतो. चालू करा म्हणा. नको नको काही देत असेल पण नको. माझी माणसं आहे, तुम्ही काम करणार आहोत नको. हा पुरा आहेत का? हा एक बाबा तुम्ही काम करतो म्हणले, ऐकून घ्या. आम्ही पैसे घेणार काय बी घेणार काय म्हणले तू करलाय आम्ही बी करतो. या ठिकाणी मोहनरावजी इबतिवार, नाव फार सुंदर आहे बघा, इबतिवार. आलं का लक्षात? विभूती काय काम करते माहितीये का? स्वच्छ काम करते विभूती. त्या प्रकारचे त्यांच्या नावासारखं त्यांचे बी काम स्वच्छ आहे. माझा अनुष्ठानाच्या काळामध्ये अख्खा गाव संपूर्ण झाडून काढले हे लोकांनी. आलं का लक्षात? कुठल्याही विशेष कार्यक्रम असेल तर तंबलूर पुरा झाडून काढण्याचं काम या इबतिवार परिवार करत आहेत. प्रतिवर्ष यात्रा महोत्सवाच्या निमित्तानं सुद्धा प्रतिवर्ष पुरा संपूर्ण गाव स्वच्छ करतात. तर मोहनरावजी या मातांना जे अंगावर वस्त्र धारण केलेले आहे हे वस्त्र पूर्वी त्यांच्याकडूनच त्या ठिकाणी अर्पण झालेले आहेत. तदनंतर लक्ष्मणरावजी यांच्याकडून या ठिकाणी वस्त्र अर्पण या ठिकाणी झालेले आहेत. प्रवचन दादा दादा अण्णा प्रवचन होते 5 मिनिट थांबा.
ओम ओम बरोबर बरोबर थोडा थांबा बरोबर आरती हो द्या थोडं. असं केलं की आपण सगळे लगेच उलटत. सगळे हो हो बरोबर बसा खाली बसा थोडं खाली बसा इकडे लक्ष ठेवा कमलोरचे महाराज भयानक चमत्कार करतात म्हणून तुम्ही ऐकलात खरोखर आम्ही करत नाही चमत्कार होत राहतो करणं वेगळं होणं वेगळं आता तुमच्या समोर घडलेली घटना बोलतो जे परिवार आलेले आहेत या परिवाराचा परिचय करून देतो तुम्हाला एक चमत्काराला नमस्कार जास्त राहते हो मावशी थोडं 5 मिनिट प्रयत्न बसायचं. सगळे थांबा. दर्शन नंतर घ्या ना हे जवळ असलेले हे कृपया दर्शन आणि स्वागत आताच करू नका. आता आरती होणार आहे. आरती झाल्यानंतर सर्वांना दर्शन मिळेल. ज्यांना पुष्पहार टाकायचा आहे त्यांनी आरती झाल्यानंतर टाका. बसा सर्वांनी आपापल्या जागेवर बसा शांत बसा थोडं आरती होईपर्यंत बसा. खाला बसा संध्याकाळी सांगू की आता सांगू यांचे चमत्कार पडले यांच्या सून MBBS MD डॉक्टर आहे काय आडनाव काय इकडे या कुठे गेले ते वाडकी बडबडा की बडबडा कोणतं गाव आहे ते बडबडा बनतेवाड कोणाचं नाव काय डॉक्टर सविता MD डॉक्टर आहे तर स्वतः डॉक्टर असून सुद्धा गुरुमाऊलीचा आश्रय त्यांना घ्यावा लागला. अत्यंत निष्ठा बाळगणारे हे परिवार आहेत. कोळी समाजाचा असून सुद्धा दीक्षा घेतले. सुंदर आचार विचार बाळगणारे आहेत. परिवार के साथ या ठिकाणी त्यांच्या आगमन या ठिकाणी झालं. ज्यावेळेला माझा नांदेडला विजिट असते आम्हाला भेटल्याशिवाय आप्पा तुम्ही जाऊ नका आप्पा म्हणून श्रद्धा ठेवणारे भक्त आहेत. डॉक्टर सांगितलं प्रेग्नेंट होते माताजी डॉक्टर मॅडम लेकराचा वाढ होत नाही त्यासाठी ह्या लेकराला काढून टाकावं लागतं ठेवायला जमत नाही आणि पुढील लेकरं होते म्हणून तुला गॅरंटी बी नाही काढून बी टाकावं लागते त्या प्रकारचे पोझिशन आहे. वजन बिलकुल कमी आहे काहीतरी 400 ग्राम होतं त्यावेळेला मी ज्यावेळेला बघितलं त्यावेळेला 400 ग्राम जाऊन भेटलो आणि त्यांना आशीर्वाद भेटले माऊलीची कृपा लाभले. स्वतः डॉक्टर असून सुद्धा औषध त्यांचं चालत नव्हतं. डॉक्टर म्हटले हे बिलकुल जमत नाही. मी म्हटलं बिलकुल जमते बिलकुल काळजी करू नका असं म्हणून 2-3 वेळ त्यांना आशीर्वाद देण्यासाठी आम्ही गेलो. तदनंतर एक 2-3 महिन्यामध्ये वजन 2 किलो झाले. 2 किलो
वजन वाढलं, डॉक्टर परेशान. असं कसं आहे? जे सायन्स करू शकत नाही ते सद्गुरू करू शकते, हे भाव. नंतर डिलिव्हरीचे पिरियड कसं होईल अप्पा, कसं होईल? बिलकुल व्यवस्थित होईल, काळजी करू नका. व्यवस्थित डिलिव्हरी झाले. मुलगा की मुलगी? मुलगा झाले, मुलगी झाली? मुलगा झाला, मुलगा झाला. बंटेवाडचा मुलगा झाले. तर हे आहे श्रद्धावान लभते ज्ञानम. त्यांनी स्वतः अनेक वेळ ते अनुभव घेतलेले आहे आणि प्रतिवर्ष गुरुमाऊलीचा सानिध्यामध्ये ते सेवा करत राहत. हे आम्ही चमत्कार करत नाही, ते चमत्कार होत राहते. कसं होते? सद्गुरू बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली करत राहतात. निमित्त मात्र आपण राहतो. आम्ही फक्त सांगून टाकतो महाराजांना, बघा महाराज बघून घ्या. तुम्ही आम्हाला सांगता, आम्ही त्यांना सांगतो. परंतु निष्ठा असणं गरज आहे. मन नाही भाव देव मला पाव. मनात भाव नसेल तर काही होऊ शकत नाही. म्हणून निष्ठा गरज आहे. अशा प्रकारचे बंटेवाड परिवार आपल्या प्रती अत्यंत निष्ठा ठेवणारे भक्त आहे. म्हणून या ठिकाणी दर्शनासाठी या ठिकाणी आल्यामुळं ज्यांना मी पाहतो त्यांच्या पाठीमागी जे काही त्यांच्या व्यथाचा कथा राहणारच आहे आणि त्यांच्या आशीर्वादाच्या रूपानं त्यांना आशीर्वाद मिळालेले आहेत. म्हणून संध्याकाळच्या सूचना या ठिकाणी तुम्हाला द्यायचं होतं. तर आता माताजीला बघून अजून मी लक्षात आलं आपले कुरटगी विठ्ठलराव पाटील, त्याने सुद्धा बरेचसे चक्कर मारले. बरेचशी वेळ मनमत माऊलीला निघालेत, पदयात्रा केले आणि त्याचा प्रतिफळ पुत्राच्या रूपानं पुत्ररत्न त्या ठिकाणी जन्म घेतलं आणि गुरुमाऊलीला त्या ठिकाणी घेऊन जाऊन वस्त्रदान, सुवर्णदान, अन्नदान या प्रकारचे दान करून, हे बघा तुम्हाला सांगतो, झाल्यानंतर पूजा करणं वेगळे. रुद्रसंग मंडळ ऐकून घ्या. लेकरू व्हायच्या अगोदरच आम्ही रुद्र पूजा केलो आणि नंतर त्याला लेकरं दिलं, हे महत्वाचं गोष्ट. नगदी व्यापार, उदरी नाही. म्हणून पूजा पाठ करून नंतर त्यांना पुत्र संतान झालेले आहेत. थंडी दे खुशी. हा, लेकरूला बी घेऊन आले त्याने. एक नाही, दोन नाही, तत्तापूर म्हणून गाव लागते वाटामध्ये आपल्याला. तत्तापूरला जवळजवळ 80 लेकरं झालेले आहेत. 80 लेकरं. मुलगाच पाहिजे, मुलगाच पाहिजे. मुली कुठून आणतात? ही अवघड होणार आहे पुढे. म्हणून हे आहे माऊलीचा प्रती तुमचा निष्ठा. म्हणून संध्याकाळीचं नियोजन तुम्हाला सांगतो. सायंकाळी 5 वाजता या ठिकाणी पूजा प्रारंभ होणार. 5 वाजेपर्यंत या ठिकाणी रुद्र पूजा चालणार, संगीतमय रुद्र. तदनंतर पूजा संपन्न झाल्यानंतर शिवकथा चालू होणार. शिवकथा संपल्याबरोबर शिवपार्वतीचं लग्न लागणार. पार्वती माता येणार आहे या भूलोकाला. ईश्वर शंभू भगवान शंभू महादेव या ठिकाणी अवतार घेणार आहे. साक्षात शंभू येणार आहे, साक्षात पार्वती येणार आहे. लग्न सोहळा पाहण्यासाठी तुम्हा या ठिकाणी आमंत्रण देत आहोत. लग्नाला या. कोणाच्या?
शंभो महादेवाच्या लग्नाला या. केव्हा? रात्री शिवकथा संपल्यावर किंवा शिवकथाच्या मध्यंतरी लग्न लावत. बघा, शंभो महादेवाचा सोहळा पाहण्यासाठी शिवरात्रीचा उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि तदनंतर रात्री शिवजागर होईल. उद्या सकाळी दीक्षा कार्यक्रम होणार आहे. नाही, ज्यांना दीक्षा घ्यायचं आहे त्यांनी लिंग, रुद्राक्षी, विभूती घेऊन बसायचं. एक नारळ घेऊन बसायचं. आणि उद्या पारायण किती वाजता होणार आहे? पारायण संपल्यावर दीक्षा. ठीक आहे, तुम्ही तिकडे पारायण करत राहा, आम्ही दीक्षा देत राहता. आणि नंतर उपदेशाच्या वेळेला उपदेश देऊन टाकू. इकडे क्रिया चालत राहते, तुमचं तिकडे पारायण चालत राहते. एकाकडे पारायणला बसा, इकडे दीक्षाला बसवून टाकू त्या बाजूला. बघू तो जागाचा ऍडजस्ट कसं होईल. तर दीक्षा घेणाऱ्यांनी उद्या शुचिर्भूत होऊन स्वच्छ कपडा धारण करून, धुतलेले वस्त्र धारण करून किंवा नवीन वस्त्र धारण करून यायचं. पुरुष मंडळी असेल तर शर्ट वगैरे घालायचं नाही. तर एक दस्ती, एक लुंगी बांधून या ठिकाणी यायला पाहिजे. अजून काही सूचना आहे? अनुग्रह घेणारे सुद्धा या ठिकाणी तुम्ही बसू शकता. उपदेश गुरु करून घेणारे कोणी असेल तरी सुद्धा गुरु करून घेऊ शकता. दीक्षा बी होते, गुरु करणं बी होते. आणि एवढा कारण माझा बोलून बोलून तोंड सुकून चालले, त्याकरता संध्याकाळी थोडा शिल्लक ठेवतो. अजून 2 दिवस बाकी आहे, मला आवाजाला सांभाळावं लागतं. म्हणून तर एवढा सूचना देतो. गोंधळ गडबड न करता सगळ्यांनी या कार्यक्रमाचा शोभा वाढवा. आता आरती होईल. ते बसून बसून थकून गेले. लक्ष्मण आले. लक्ष्मण चला वा आरती.